सर्व अंगणवाडी सेविका ताई व मदतनीस ताई यांना माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर हा व्हिडिओ आहे आपलं जे आजचं अपडेट आहे पोषण ट्रॅकरचं 25.2.7. तर यानुसार ग्रहभेट या मॉड्यूलमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. परंतु त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे हे जे अपडेट आपण केलं आहे आपल्या मोबाईलमध्ये, त्यानंतर आपल्याला पोषण ट्रॅकर वापरण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. त्यामधील महत्त्वाची अडचण म्हणजे THR हाजरी भरत असताना येणारी अडचण. म्हणजे आपण जेव्हा चेहरा प्रमाणित करायला जातो तेव्हा आपण ॲपमधून बाहेर पडत आहोत किंवा आपला चेहरा हा मॅचच होत नाही आहे. त्याच्यासाठी आपल्यासमोर एक नोटिफिकेशन येत आहे, ते म्हणजे FRSचा डेटा या लाभार्थ्याचा उपलब्ध नाही आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे हे जे ग्रहभेट मॉड्यूल आहे याच्यामध्ये गेल्या महिन्यातील ज्या काही आपण ग्रहभेटी दिल्या होत्या, पूर्ण केलेल्या ग्रहभेटी आहेत, त्या ग्रहभेटी इथं दिसत आहेत आपल्याला, देणे बाकी. त्यानंतर काही भेटी आपल्याला चुकलेल्या भेटीमध्ये देखील दिसत आहेत. परंतु या ज्या ग्रहभेटी आपल्याला आपल्या यादीमध्ये दिसत आहेत त्या ग्रहभेटी सर्व ग्रहभेटी आपण पूर्ण केलेल्या आहेत. परंतु तरी देखील या ग्रहभेटी आपल्याला ग्रहभेट देणे बाकी याच्यामध्ये दिसत आहेत आणि ग्रहभेट चुकलेली आहे याच्यामध्ये देखील काही तुमची नावे याच्यामध्ये दिसत आहेत. परंतु घाबरण्याची काही गरज नाही आहे, कारण की पोषण ट्रॅकरकडून असं सांगण्यात येत आहे की हा जो डेटा आहे तो फिक्स करायचं काम चालू आहे. म्हणजे तुमच्या ज्या काही दिलेल्या भेटी आहेत गेल्या महिन्यातील त्या देखील तुमच्या या ॲपमधून जाणार आहेत. त्यानंतर जर तुमची चुकलेल्या भेटीमध्ये देखील काही ग्रहभेटी दिसत असतील त्या देखील तुम्हाला त्यांचा जो काही डेटा आहे तो क्लिअर केल्यानंतर दिसणार नाहीत. आणि सध्याचा जो एप्रिल महिना आहे त्याच्यामध्ये जेवढ्या काही भेटी तुम्हाला द्यायच्या आहेत तेवढ्याच भेटींची संख्या तुम्हाला तुमच्या ॲपमध्ये दिसणार आहे. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे हे जे ग्रहभेट मॉड्यूल आहे याच्यामध्ये ग्रहभेटीच्या स्वरूपात देखील काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक वयोगटानुसार त्याच्यामध्ये एक प्रश्नावली ॲड करण्यात आली आहे. म्हणजे ज्या काही वयोगट असेल त्यानुसार प्रश्नांचे स्वरूप हे वेगळे असणार आहे. त्याच्यावर देखील आपण व्हिडिओ बनवणार आहोत. परंतु आता सध्या हे जे मॉड्यूल आहे याच्यामध्ये ग्रहभेटीची संख्या सुद्धा दाखवत नाही आहे अशा प्रकारे, कारण की त्यांचं जे काही डेटाचं काम आहे ते चालू असल्यामुळे इथं यादी देखील दिसत नाही आहे. देणे बाकी याच्यामध्ये देखील माझ्या काही भेटी दाखवत आहे आणि चुकलेल्या भेटीमध्ये देखील एक भेट दाखवत आहे. परंतु ही संख्या देखील आता सध्या ॲपचं काम चालू असल्यामुळे दिसत नाही आहे. आणि THRची जी समस्या आहे त्याच्यामध्ये तुमचं FRSचा डेटा अवेलेबल नाही अशा प्रकारचं नोटिफिकेशन तुमच्यासमोर THRची हाजरी भरत असताना येत असेल तरी देखील तुम्हाला घाबरण्याची गरज नाही आहे. तो देखील आपला डेटा हा व्यवस्थित करून देण्यात येणार आहे, जेणेकरून जेव्हा तुम्ही THRची हाजरी भराल तेव्हा तुम्हाला त्या लाभार्थ्याची हाजरी भरता येणार आहे. तर आणि ग्रहभेट देखील आपण पुढील व्हिडिओ हा ग्रहभेटीच्या स्वरूपावरती बनवूया. तर एवढ्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.